नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आपण आता सकाळी सकाळी निघालोय कोल्हापूरसाठी. चला, सूर्योदय झाला आहे मस्तपैकी. आज काय ऊन दिसत नाही, दमट वातावरण आहे. असं वाटतंय की सकाळीच निघालं पण ऊन नाही, काय माहीत. चला, कवर करायचं आहे अंतर बरंच. सो भेटू आपण आता घाटात. होता करूळ चेकपोस्टला. तेव्हा इकडे चेकपोस्ट आहे करूळचं. आतापर्यंत मला म्हणजे इतक्या वर्षात मला फक्त एकदा रात्री थांबवलेलं. त्यावेळी सुद्धा काहीतरी खूप चेकिंग चालू होती, इलेक्शनचा टाईम होता त्यावेळी. नाही तर कधी इथे थांबलो नाही. आणि एकदा रस्ता बंद होता, सो ते काय इन्फॉर्मेशन दिली जस्ट, म्हणजे चेकिंगसाठी थांबवलं नव्हतं कधी. चला, आणि आपल्याला घाटात मिळाली आहे लाल परी आहे. हे बघा, पण जुन्या लालपरीची मजा वेगळीच होती. आताच्या लालपरी आहे बघ, फायबरने सगळ्या भरलेल्या आहेत. याचं पाठचं बोरेट बघायचं फाटलंय, तसं फायबरचं बनवलंय. दिसायला तुकतुकीत आहेत, पण मजबूतीला बघा काय ते. दोन गावड्यातलं ना घाटातलं, म्हणजे करूळ घाटातलं या हे वळण एक खूप डेंजर आहे. आणि जे अजूनपर्यंतही त्याचा काही पर्यायी मार्ग निघालेला नाही आहे. त्याच्यामुळे इथे सांभाळूनच वळण घ्यावं लागतं, कारण वरून खूप लोडच्या गाड्या खाली येत असतात. त्याच्यामुळे तो आणखी रिस्की बनतं. आपण आता पोचलो आहे बावडामध्ये. इकडून जायचं आहे उजवीकडे, म्हणजे कोल्हापूर. खरं तर जाणार होतो मी अडुस्कोरा घाटाने, पण विषय कसा झाला, थोडंसं काम आहे इथे त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये. सो ते काम करायचं आणि मग जायचं आहे. त्याच्यामुळे थोडासा इकडून घेतला, जाताना तिकडनं जाणार, रिटर्न जाताना. सो चला बघूया जर्नी कशी होती आजची आणि सगळी कामं कशी होत आहेत ती. सिलेंडरची लाईन बघ, सिलेंडरची लाईन आहे पाहायला. सिलेंडर जवळपास 150-200 सिलेंडर असतील. एवढ्या सिलेंडरची लाईन आहे इथे. कठीण आहे रे बाबा. आपण पोचलो आता रंकाळ्याला. हा बघा, रंकाळा झाला बघा साईडला आहे. वेळ झाला कारण रस्ता पण खराब होता आणि मध्ये 2-3 ठिकाणी काम होतं, ते पण करून घेतलं आता बरोबर. म्हटलं परत जाताना परत थांबायला नको. इथं ओव्हरटेक करायला खूप प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला लेफ्ट साईडने ओव्हरटेक करायची सवय नाही. इथं पाटील दादांना भेटायचं आहे, त्यांना भेटून पुढे जायचं आहे. याला कधीतरी बाहेर पडलं की अशी अवस्था असते, सगळी कामं एकाच वेळी करावी लागतात. कुठे गेलं शॉप त्यांचं? इथंच कुठंतरी. कुठं गेला? हा हो, इथे. आज अक्षय तृतीया आहे तर सगळीकडे सजावट झालेली आहे.
मला एक ती वस्तू घ्यायची आहे म्हणून मला इथे यावं लागलं. बघूया कुठे मिळते ते. एक तर रायडिंग गिअर घातलेत, का ते ट्रॅफिक लागलं, एवढं गरम होतं आहे ना आतमध्ये गिअर्समध्ये. आता पाठीला बॅग लावले त्याच्यामुळे आणखी व्हायला लागलं आहे, भिजायला झालं आहे सगळं आतमध्ये. आणि त्या तिकडे एकाही गाडीला आरशे दिसणार आहेत तुम्हाला, सर्रास चुकून एखाद्या आजोबांच्या गाडीला आरशे आहेत, नाही तर कुठच्या गाडीला आरशे तुम्हाला दिसणार नाही. ते बघा त्यावेळी मागचा काय बघतच नाही, सुसाट आपला घुसतात जिकडे तिकडे जिकडे तिकडे. तर सरळ तावडे हॉटेल जाऊन तिकडनं लेफ्ट मारतो, म्हणजे हायवे टू हायवे जायला बरं. इथनं आतमध्ये गेलो असतो पण काय झालं, इथनं आतमध्ये गेल्यावर परत ट्रॅफिक मिळणार सगळ्या गल्ली गल्लीत. त्याच्यापेक्षा सरळ जातो तिकडे आणि तिकडनं डायरेक्ट हायवे टू हायवे जातो, टेन्शन नाही. एक बरं झालं मला एक पण सिग्नल मिळालं नाही, सगळे सिग्नल सुटले. किती फालतूचं टायमिंग गेलं यार ह्या रस्ता. एक तर रस्ता खराब सुरुवातीला आणि आता हे ट्रॅफिक. एकदम सकाळी जिथे घुसलं ना आता बरोबर सुटायला होतं सगळीकडनं, आणि एकदा ट्रॅफिकमध्ये फसला की फसला. दापा यांच्यापासून खूप लांब कुठनं कुठंही घुसतात. चल ना बाई, मला उशीर करताय. यांना कट मारायचा तरी अवघड. आपलं चांगलं विषय येतो नंतर. बस हा सिग्नल सुटला पाहिजे, मग मी सुटलो, मग मला कुठचा सिग्नल मिळत नाही. आता आपण आहो सातारा हायवेला. OMG, कुठनं कुठे घुसला काय कळलंच नाही ह्यांचं. तर आता आपण आहोत सातारा हायवेला, चाललोय सातारा, राजधानी सातारा. टोल नाका. चल भाऊ चल. एक तर उन्हाने कंटाळा आलाय, त्यात रायडिंग किट घातलंय त्याच्यामुळे आणखी कंटाळा आलाय की आतल्यात खूप गरम होतंय वारा नाही लागला तर. तसं वारा लागतोय ना तसं बरं वाटतंय, आणि स्लो चाललंय तरी सुद्धा गरम होतंय. सो मला स्पीड मेंटेन करायचा आहे. चलो. ही गाडी कोल्हापूरमध्ये बाहेर पडताना नुसती हॉर्न मारत होती, आणि त्याच्यानंतर मी जवळपास 10-15 मिनटं थांबलो तरी अजून ही इथेच आहे. उगाच तिच्या यायला बोंबलत बसतात, कुठं जायचं नसते. आता आपण आलो आहोत माहुली संगमावर. इथे शिवमंदिर खूप छान आहे, आणि खरंच इथला परिसर इतका छान आहे ना की शांतपणे इथे ना अनेक म्हणजे तासनतास बसू शकता तुम्ही. इथे मेडिटेशनसाठी खूप छान आहे. ही बघा दीपमाळ किती सुंदर आहे, आणि मंदिराचं काम खूपच छान आहे. जर ज्याला हिस्टॉरिकल किंवा वास्तुशास्त्राची आवड असेल त्यांनी जरूर इथे एकदा भेट द्यावी. मंदिरासमोर असा दिमागदार नंदी उभा आहे, बसलाय. आणि हे बघा मंदिर बाहेरून. मंदिराच्या आतमध्ये गणपतीची दगडी मूर्ती आहे एका बाजूला, डाव्या बाजूला, आणि मंदिराचा गाभारा असा काहीसा आहे आतमधला भाग. गाभाऱ्यात व्हिडिओ करायला परमिशन नाहीये, त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू नका. मंदिराचे पावित्र्य राखा. आणि गाभाऱ्याच्या वरती छान नक्षीकाम केलं, आणि इथे पण गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. ही बघा. मी मुद्दाम आतलं शूटिंग घेतलं नाही, कारण घेऊ शकलो असतो, पण जिथे परवानगी नाही तिथे आपण व्हिडिओ घेत नाही. आणि हे बघा, हे आहे संगम माऊलीचं शिवमंदिर.
खूप छान अशा पद्धतीचं आहे, हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर दिसतंय. कारण आपण खिद्रापूरला गेलो तर तिथे पण असंच मंदिर आहे, त्याच पद्धतीचं मंदिर इथे आहे. आणि चारी बाजूला छान जागा आणि खरंच इथे मंदिरांचा समूह भरपूर आहे. अनेक मंदिरे तुम्हाला बघायला मिळतील. मंदिरांची आवड असेल किंवा तुम्हाला भक्तिमय वातावरणात जर वेळ घालवायचा असेल तर नक्की तुम्ही इथे भेट द्या. कारण इथे कमालीची शांतता आहे. शहरापासून जवळ आहे, सातारा शहरापासून. सो जर सातारात तुम्ही जर आलात तर तासाभरात तुम्ही ही मंदिरं पाहू शकता. आणि जर नीट बघायची असतील तर पूर्ण दिवस पण कमी पडेल. हे बघा, खूप असं सुंदर असं बांधकाम असणार आहे मंदिर आहे. आणि खरंच मला तर ही जागा प्रचंड आवडली. हे बघा, असं असावं आयुष्य. पण इथे एकच वाईट वाटलं की एवढं सुंदर मंदिर आहे, एवढी पवित्र जागा आहे, तर नदीपात्रामध्ये भयानक कचरा दिसतो इथे. सो स्थानिकांना एकच विनंती आहे की तुम्ही स्थानिक पातळीवर वाटल्यास तिकीट ठेवा येणाऱ्यांसाठी किंवा कोणतेही नियोजन करा, पण कचरा कमी होऊ द्या. हे बघा, थोरल्या शाहूंची इथे समाधी आहे आणि समोरही मंदिर आहे, शिवमंदिरच आहे. पण पाण्याच्या आजूबाजूला आणि पाण्यात भयानक कचरा होता. तिथून आता पोचलोय आपण पालीच्या खंडोबा मंदिरला. कारण तिथलं काम झालं लवकर आणि थोडा वेळ होता. म्हटलं जितकं बघता येईल तेवढं बघायचं होतं, कारण मला दुसऱ्या दिवशी पण इथेच थांबायचं आहे, उद्याचा दिवस. त्याच्यामुळे म्हटलं जवळपासची जी ठिकाणं आहेत ती बघून घेऊया. चला, आता आपण आलोय पालीमधल्या खंडोबा मंदिरमध्ये. इथेही छान वातावरण होतं. संध्याकाळची वेळ होती, म्हणजे सूर्य मावळलाच होता, पण मंदिर खूप छान दिसत होतं. आणि थोडीशी अशी जी केशरी रंगाची छटा होती ती दिसत होती वरती आकाशात त्याच्यात. आणि हा खंडोबाचा भंडारा, सो त्यात सोन्याहून पिवळं म्हणतात ना, ते हेच. खरंच आता भक्तिमय वातावरणात राहायला जरा बरं वाटतं, डोकं शांत होतं आणि एक एनर्जी मिळते काम करायला सुद्धा आणि सगळ्या गोष्टीला. सो साताऱ्यामध्ये आलात तर ही मंदिरं नक्की बघा, खूप छान आहेत. आणि इथे एक बघितलं मी, हा हत्ती इथे आहे आणि इथे बघा अनेक नंदी आहेत त्याच बाजूला. अशी इथे काकांनी माझ्या डोक्याला भांडारा आणि बेलभंडारा हे लावला खंडोबाच्या नावानं, चांग भला.